कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांची भाजप मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळतोय। अशातच शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यात संपर्क प्रमुख आणि शिवसेनेतील बडा नेता प्रकाश देसाई यांनी पालीत अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। यावेळी परळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच अलका देशमुख आणि सर्व सदस्य, घोटवडे सरपंच त्यांच्यासह सदस्य, नेनवली, राबगाव सह अन्य ग्रामपंचायतीमधील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। माजी सभापती उज्ज्वला देसाई, माजी सभापती पिठू डुंगना, माजी सभापती पुष्पा डुंगना, माजी पंचायत समिती सभापती संजय परदेशी, सतीश देसाई, बापूराव देसाई आणि त्यांचे समर्थक तसेच विजयनगरमधील धर्मेंद्र अंदेकर तसेच साईनाथ मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, राजेश मापरा, गीता पालरेच्या आदी उपस्थित होते। भाऊंचा प्रवेश आम्हाला खूपच फायदेशीर ठरेल। या सगळ्या विषयामध्ये प्रकाश भाऊंसारखा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा आणि किमान आतापर्यंत 35 ते 40 वर्ष काम करणारा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षामध्ये आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यांनी आतापर्यंत केलेलं सामाजिक काम, त्यांनी आतापर्यंत केलेलं राजकीय काम याचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी झालेला आहे आणि होणार आहे। संपूर्ण देशामध्ये महायुती म्हणूनच या ठिकाणी सत्ता आहे, राज्यातही तशीच आहे आणि देशातही तशीच आहे। त्यामुळे इथे आपल्या मित्रांना सांभाळून घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका या ठिकाणी राहील। भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशामधला नव्हे तर संपूर्ण जगामधला सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थानं विकासाकडे घेऊन जाणारी, या संपूर्ण देशाला विकासाकडे घेऊन जाणारी एक प्रणाली या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करावं अशी माझी मानसिकता होती। त्याचबरोबर माझे सहकारी गीताताई पालरेच्या असतील, राजेश मपारा असेल, असे बरेचसे आहेत, म्हणजे श्रीकांत ठोंबरे असतील, अशी आलापेत अशी जुनी जाणती मंडळी, म्हणजे 11 वर्ष मी जवळजवळ सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं। त्याच्यानंतर जवळजवळ 5 वर्ष मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम केलं, शिवसेना एकत्र असताना। त्यानंतर 2.5 वर्ष मी संपर्क प्रमुख म्हणून काम केलं। परंतु डोलायमान स्थिती होती। खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी ताकद पाठीशी पाहिजे होती ती मला मिळत नाही असं थोडं जाणवत होतं। त्यामुळे मला असं वाटलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या मूळ प्रवाहामध्ये सामील व्हावं। दादा जवळ होते, दादांशी माझी कहाणी मी त्यांना सांगितली, दादांनी मला ग्रीन सिग्नल दिला। परंतु एक सुसंस्कृत माणूस किंवा कल्चरल राजकारणी म्हणून आम्ही असं ठरवलं दोघांनी की विधानसभा आणि लोकसभेचा निवडणूक होऊन गेल्यानंतर आपण पक्षप्रवेश करू, युतीमध्ये कुठलाही मिठाचा कडा पडू नये यासाठी आम्ही ती काळजी घेतली। तुमच्या तोंडात साखर पडो असं मी तुम्हाला देवाला प्रार्थना करेन, कारण हे स्वप्न आमचं प्रत्येक पक्षाचंही असतं, हे आमच्या महायुतीतल्या सर्व पक्षांचं स्वप्न असेल। परंतु माझ्या पक्षाचा जर उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाला तर निश्चितच मी देवाचे आभार मानेन।